मॉडर्न टेक्नॉलॉजीचा गैरवापर करून रेल्वे पास बनवण्याचा प्रयत्न अंबरनाथमधील एका सुशिक्षित दाम्पत्याला चांगलाच महागात पडलाय। टेक्नॉलॉजीच्या मदतीने बनावट एसी लोकल पास तयार करून प्रवास करणाऱ्या या पती पत्नीला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली। ही घटना कल्याण रेल्वे स्टेशनवर एका एसी लोकलच्या तपासणी दरम्यान उघडकीस आली। विशाल नवले नावाच्या एका टीसीने तिकीट तपासणी करताना एक महिला प्रवाशाला पास दाखवण्यास सांगितले। तिने रेल्वेच्या यूटीएस ॲपची स्क्रीन दाखवली, परंतु पास संशयास्पद वाटल्याने टीसीने त्वरित रेल्वे हेल्पलाईनवर कॉल करून पासची पडताळणी केली। तपासात धक्कादायक माहिती समोर आली। हा पास ओम शर्मा नावाच्या व्यक्तीचा होता, जो जानेवारीमध्ये जारी झालेला आणि फेब्रुवारीमध्ये एक्सपायर झालेला होता। टीसीचा संशय आणखी गडद झाला जेव्हा या महिलेने स्वतःचं नाव गुडिया शर्मा असं सांगितलं। तिला डोंबिवली स्टेशनवर उतरवून आरपीएफ ऑफिसमध्ये चौकशी करण्यात आली। अखेर चौकशीत उघड झालं की तिच्या पतीने टेक्नॉलॉजीचा वापर करून स्वतःचा एसी लोकल पास एडिट केला होता आणि त्यावर पत्नीचं नाव व इतर माहिती टाकून बनावट पास तयार केल्याची कबुली दिली। या दोघांवर कल्याण रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत।